जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यावर त्यांच्याच कृपेने ही निरूपण सेवा घडत आहे. आज निरूपणासाठी 71वा श्लोक आहे. तो श्लोक काय आहे हे आपण पहिल्यांदा बघूया आणि मग त्याचा अर्थ बघूया. समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे ते आपण बघूया. श्लोक बघूया पहिल्यांदा. जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती. जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. आपण अर्थ बघूया पहिल्यांदा. जयाचे निनामे महादोष जाती. महादोष म्हणजे महापातक, पाप, मोठे मोठे दोष. जयाचेनी नामे गती पाविजेती. गती म्हणजे मोक्ष, मुक्ती, किंवा जीवात्म्याला जी त्याच्या मृत्यूनंतर उत्तम अवस्था प्राप्त होते त्याला गती असं म्हणतो. जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा. पुण्य ठेवा, ठेवा म्हणजे संचय, पुण्याचा साठा, त्याला पुण्य ठेवा असं समर्थांनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या भगवंताचं नाम घेतलं असता मोठमोठ्या पातकांचं, दोषांचं परिमार्जन होतं. ते पाप नाहीसं होतं, ते दोष निघून जातात. जयाचेनी नामे गती पाविजेती म्हणजे जो मनुष्य भगवंताचं नाम घेतो त्याला उत्तम गती प्राप्त होते, त्याला मोक्ष प्राप्त होतो, त्याला मुक्ती प्राप्त होते, त्याला त्याच्या मृत्यूनंतर उत्तम गती प्राप्त होते असं समर्थांना सांगायचे. जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा. पुण्य ठेवा म्हणजे पुण्याचा संचय. आपण भगवंताचं नाम घेत गेलो की आपल्या पुण्याचा संचय वाढतो. तर अशा भगवंताचं नाम आपण प्रभात समयी म्हणजे पहाटेच्या वेळी घ्यावं असं समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात. म्हणजे शास्त्रामध्ये, मनुस्मृतीमध्ये, गरुड पुराणामध्ये सुद्धा पंचदोषांचं वर्णन केलेलं आहे. मनुस्मृती काय सांगते ते आपण बघूया. ब्रह्महत्या, सुरापानम, स्तेयम, गुर्वंगनागम, महांती पापकान्युः, संसर्गाश्चापि तैहि सह. म्हणजे काय की ब्रह्महत्या, सुरापान म्हणजे मदिरा किंवा सुरापान करणे, स्तेयम म्हणजे चौर्य कर्म करणे, गुरूंच्या पत्नीबरोबर व्याभिचार करणे, त्याला गुर्वंगनागम असं म्हटलेलं आहे. आणि ही 4 पाप करणाऱ्या व्यक्तीला साथ देणे हे 5वं पाप सांगितलंय मनुस्मृतीमध्ये.
म्हणजे साधारणपणे जे अनैतिक आहे, जे समाजाला विघातक आहे, ज्यामुळे समाजाची, त्या व्यक्तीची आणि इतर सर्व गोष्टींना ज्याच्यामुळे हानी पोहोचते, अशा 5 गोष्टींना शास्त्रांनी महादोष असं म्हटलेलं आहे. ब्रह्महत्या म्हणजे जीवाची हत्या, हिंसा, अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर दारू पिणे, जुगार खेळणे, चोरी करणे, चौर्यकर्म म्हणजे चोरी करणे, आणि व्याभिचार करणे म्हणजे परस्त्री गमन करणे, वेश्यागमन करणे. या सर्व गोष्टींना शास्त्रांनी हे महादोष आहेत, ही महापाप आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे समर्थांनी पहिल्या चरणामध्ये जे सांगितलं की जयाचेनी नामे महादोष जाती, म्हणजे भगवंताचं नाम घेतलं असता मनुष्याने कितीही पातक पूर्वी केलेलं असलं, कितीही पाप त्याच्याकडे जमा झालेलं असलं, तरी त्या पातकांचं, पापांचं, दोषांचं निवारण एका भगवंताचं नाम घेतल्यानंतर होतं. म्हणजे समर्थांनी दासबोधातल्या चतुर्थ दशकातल्या तृतीय समासामध्ये, म्हणजे नामस्मरण भक्तिनाम हा तृतीय जो समास आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय की उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे श्रीराम. म्हणजे काय, आपल्याला सगळ्यांना वाल्या कोळ्याची गोष्ट माहिती आहे. वाल्या कोळी हा चौर्य कर्म करत असे, जंगलामध्ये लपून बसत असे, जाणाऱ्या येणाऱ्या सर्व वाटसरूंना तो लुबाडत असे, प्रसंगी तो हिंसाही करत असे, त्यांची हत्या करत असे, त्यांचा जीव घेत असे. एक दिवस नारद मुनी तिथे आले आणि आपल्याला ती कथा माहिती आहे. त्यांनी वाल्या कोळीला विचारलं की तू हे सगळं का करतोस? तर त्याने सांगितलं की माझी बायको मुलं सुखात राहावी म्हणून मी हे सगळं करतो. तेव्हा नारद मुनींनी त्याला, तू विचारून ये तुझ्या पत्नीला की जे पाप तू करतोयस ते त्या पत्नीसाठी आणि मुलांसाठी करतोयस, तर त्या पापामध्ये तुझी पत्नी किंवा मुलं हे भागीदार होतील का असं तू त्यांना विचारून ये. अर्थातच पत्नी किंवा मुलं त्या गोष्टीला नकार देतात. त्यावेळेला वाल्या कोळ्याला हे कळतं की आपल्या पापामध्ये हे भागीदार होणार नाहीत, आणि मग तो नारद मुनींना त्याचं परिमार्जन कसं व्हावं असं विचारतो. तेव्हा नारद मुनी त्याला रामनामाचा अनुग्रह देतात आणि सांगतात की तू रामनाम घे, म्हणजे तुझ्या सर्व पापांचं परिमार्जन होईल. पण इतकी पापं केलेली असतात की तो दोष जो उत्पन्न झालेला आहे त्यामुळे रामनाम मुखी यायला अडचण होऊ लागते. मग राम राम असं म्हणता येत नाही, म्हणून मरा 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 म्हणजे उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी. नाम उफराट म्हणजे उलटं घेतलं जातं, मरा 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 असं घेता घेता अप्रत्यक्षपणे ते राम राम असं होतं आणि वाल्या कोळ्याचा उद्धार होतो आणि वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषी बनतात. आणि पुढे त्यांनी शतकोटी म्हणजे 100 कोटी श्लोकांचं असं रामाचं चरित्र लिहिलेलं आहे. म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्म व्हायच्या आधी वाल्मिकी ऋषींनी त्यांचं चरित्र लिहिलं आहे. म्हणजे अवतार व्हायच्या आधी महाराज म्हणतात तसं की नाम अस्तित्वात आलं म्हणून नाम श्रेष्ठ आहे. आणि समर्थांनी तेच सांगितलंय की भविष्य बदला शतकोटी, भविष्य असा शब्द वापरलाय. म्हणजे अजून प्रभू रामचंद्रांचा, रामाचा अवतार व्हायचा आहे, पण त्याच्या आधी वाल्मिकी ऋषींनी संपूर्ण रामायण लिहून काढलेलं आहे. भविष्य बदला शतकोटी, शतकोटी म्हणजे 100 कोटी श्लोकांमध्ये त्याची रचना झालेली आहे. चरित्र रघुनाथाचे श्रीराम. आता प्रत्यक्ष शंकरांनी बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नसृष्टीमध्ये प्रवेश करून रामरक्षेमध्ये, त्या स्तोत्रामध्ये शंकर काय म्हणतात की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुसाम महापातक नाशनम. म्हणजे हे जे रघुनाथाचं चरित्र आहे हे 100 कोटी श्लोकांमध्ये विस्तारलेलं आहे आणि त्यातील प्रत्येक अक्षर म्हणजे प्रत्येक भगवंताचं नाम हे महापातक नाशनम म्हणजे
पातकाचं म्हणजे मोठमोठ्या दोषांचं परिमार्जन करणारं असं आहे, त्या दोषांचं निवारण करणारं असं आहे. आणि हे समर्थ आपल्याला पहिल्या चरणामध्ये सांगतात की जयाचेनी नामे महादोष जाती. पुढच्या चरणामध्ये समर्थ काय सांगतात की जयाचेनी नामे गती पाविजेती. गती म्हणजे काय, तर मुक्ती, मोक्ष, किंवा जीवात्म्याला त्याच्या मृत्यूनंतर जी उत्तम अवस्था प्राप्त होते त्याला गती असं म्हणतात. आणि ज्या भगवंताचं नाम घेतलं असता आपल्याला उत्तम गती प्राप्त होते त्या भगवंताचं नाम प्रभात समयी घ्यावं असं समर्थांनी सांगितलेलं आहे. जेव्हा जीवात्म्याचा पुढचा प्रवास सुरू होतो म्हणजे देह सोडल्यानंतर, तेव्हा त्याला उत्तम लोक प्राप्त होणं किंवा त्याला नरक यातना भोगाव्या न लागणं, त्याला गती चांगली मिळणं असं म्हणतात. म्हणजे आपल्याकडे ध्रुव बाळ असेल, प्रल्हाद असेल, शबरी असेल, अहिल्या असेल, ह्या सगळ्यांनी भगवंताची भक्ती करून भगवंताचं नाम घेऊन त्यांना सगळ्यांना उत्तम गती प्राप्त झाली. भगवंतांनी ह्या सगळ्यांचा उद्धार केला. सगळे ऋषीमुनी, संत महात्मे, विभूती हे सर्वजण भगवंताची भक्ती करून, भगवंताचं भजन करून, भगवंताचं नाम घेऊन हे उत्तम गतीला प्राप्त झालेले आहेत. 4 तऱ्हेच्या मुक्ती शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. एक सलोकता आहे, दुसरी समीपता आहे, तिसरी सरूपता आहे आणि चौथी सायुज्यता आहे. सलोकता म्हणजे काय, तर मृत्यूनंतर त्या जीवात्म्याला भगवंताचा लोक प्राप्त होतो. म्हणजे वैकुंठ लोक आहे, कैलास आहे, लक्ष्मी लोक आहे, ब्रह्मलोक आहे, निरनिराळे लोक आहेत. त्यातील एक लोक त्या जीवात्म्याला प्राप्त होतो. समीपता म्हणजे भगवंताचं नित्य सानिध्य त्याला लाभतं. देवाच्या समीप म्हणजे जवळ राहणं, त्याचं भाग्य त्याला प्राप्त होतं. सरूपता म्हणजे भगवंतासारखंच रूप त्याला प्राप्त होतं किंवा दिव्य देह प्राप्त होतो. आणि सायुज्यता ही जी मुक्ती आहे ती सर्वोच्च मुक्ती समजलेली आहे. सायुज्यता ह्या मुक्तीमध्ये भगवंताशी तो जीवात्मा पूर्णपणे एकरूप होतो, त्यांचा संयोग होतो आणि तो भगवंतामध्ये विलीन होऊन जातो. त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. म्हणजे दासबोधामध्ये चतुर्थ दशकात 10व्या समासामध्ये म्हणजे मुक्तिचतुष्टय या समासामध्ये समर्थांनी 4ही मुक्तींचं कसं वर्णन केलंय ते पाहूया आपण. येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देवलोकी राहावे, स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. येथे म्हणजे इथे पृथ्वीवर आपण ज्या देवाचं भजन चिंतन करू त्या देवाचा लोक आपल्याला मृत्यूनंतर प्राप्त होतो, त्याला सलोकता मुक्ती असं म्हणतात. लोकी राहावे ते स्वलोकता, समीप असावे ते समीपता म्हणजे आपल्याला भगवंताचं नित्य सानिध्य प्राप्त होतं, आपण भगवंताच्या समीप राहतो, त्याला समीपता असं म्हणतात. स्वरूपची व्हावे ते स्वरूपता म्हणजे आपल्याला भगवंताचंच रूप किंवा दिव्य देह प्राप्त होतो त्या आत्म्याला, ती तिसरी मुक्ती आहे. तिही मुक्तीचं आहे चळणं, सायोज्य मुक्ती अचळ जाणं, त्रैलोक्यास होता निर्वाण, सायोज्य मुक्ती चळेना. म्हणजे काय की पहिल्या ज्या 3 मुक्ती आहेत म्हणजे सलोकता आहे, समीपता आहे किंवा सरूपता आहे, ह्या मुक्ती आढळ किंवा कायमस्वरूपी प्राप्त होत नाहीत, त्याला चळण आहे. पण एकदा सायुज्यता मुक्ती मिळाली की तिला चळण नाही. म्हणजे आपण एकदा भगवंतामध्ये विलीन झालो, एकरूप झालो म्हणजे आत्मस्वरूप आणि परमात्मा स्वरूप यांचा संयोग झाला, ती खऱ्या अर्थाने सर्वोच्च मुक्ती आहे, सायुज्यता मुक्ती, त्याला चळण नाही आहे. म्हणजे त्रैलोक्यास होता निर्वाण म्हणजे अगदी त्रैलोक्याचा म्हणजे संपूर्ण विश्वाचा जरी अंत झाला तरी सायुज्यता मुक्ती जी आहे ती अबाधित राहते, ती नष्ट होत नाही. आणि म्हणून सायुज्य मुक्ती चळेना असं समर्थाने म्हटलेलं आहे. ऐसिया चत्वार मुक्ती भगवत भजने प्राणी पावती, हेची निरूपण प्रांजळ श्रोती, सावध पुढे परिसावे असं समर्थाने म्हटलेलं आहे. म्हणजे काय की अशा ह्या 4ही मुक्ती भगवंताचं भजन, चिंतन, नामस्मरण केलं असता त्या जीवाला प्राप्त होतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे पहा की देवाची द्वारी उभा क्षण भरी, देणे मुक्तिचारी साधी येले.
म्हणजे चारही मुक्ती त्या जीवाला प्राप्त होतात. आता ह्या चारही मुक्ती ज्यांना प्राप्त झाल्या, असे म्हणजे भगवान विष्णूंचे जे द्वारपाल आहेत, जय विजय, त्यांना ह्या चारही मुक्ती प्राप्त झालेल्या आहेत. ती कथा अशी आहे की ब्रह्मदेवाचे जे 4 पुत्र आहेत, म्हणजे सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार, हे चारही पुत्र ब्रह्मदेवाचे मानसपुत्र वैकुंठामध्ये श्रीहरी विष्णूंच्या दर्शनासाठी गेले. आता हे ऋषी लहान बालकांच्या रूपामध्ये असल्यामुळे जय विजय यांनी त्यांना ओळखलं नाही किंवा त्यांना अडवलं. यावर क्रोधित होऊन त्या चारही ऋषींनी त्यांना शाप दिला की तुम्ही वैकुंठातून भ्रष्ट व्हाल आणि पृथ्वीवर राक्षस योनीमध्ये तुम्ही जन्म घ्याल. तेव्हा जय विजय यांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली आणि भगवान विष्णूंनी त्यांना उशाप दिला की तुम्ही 3ही जन्म, त्या ऋषींनी जसा तुम्हाला शाप दिलाय तसा तुम्ही असुर योनीमध्ये पृथ्वीवर जन्म घ्याल, पण ह्या 3ही जन्मांमध्ये माझ्याच हातून तुमचा वध होऊन तुमचा उद्धार होईल. त्याप्रमाणे जय विजय यांनी पहिल्यांदा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांच्या रूपामध्ये जन्म घेतला आणि प्रभूंनी वराह अवतारामध्ये आणि नरसिंह अवतारामध्ये त्यांचा वध केलेला आहे. पुढे त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण या रूपांनी त्यांनी जन्म घेतला आणि प्रभू रामचंद्रांनी त्यांचा वध केला. द्वापार युगामध्ये दंतवक्र आणि शिशुपाल या रूपात त्यांनी जन्म घेतला आणि श्रीकृष्णाने त्यांचा वध केला आणि पुढे त्यांचा उद्धार झाला. म्हणजे बघा की जय आणि विजय यांना पुन्हा वैकुंठ लोक प्राप्त झाला, म्हणजे सलोकता मुक्ती प्राप्त झाली. ते द्वारपाल म्हणून देवाच्या अगदी समीप आहेत, म्हणून ती समीपता मुक्ती आहे. देवाचंच रूप जय आणि विजय यांना प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आपण कोणत्याही मंदिरामध्ये गेलो की जेव्हा द्वारपाल म्हणून जय विजय यांच्या मूर्तींचं जेव्हा दर्शन घेतो त्यावेळेला त्या चतुर्भुज रूपात विष्णू रूपातच असतात. म्हणजे शंख चक्र गदा पद्म हे सर्व त्यांना प्राप्त झालेलं आहे. म्हणजे त्यांना दिव्य देह, त्यांना तेच रूप प्राप्त झालेलं आहे. त्याला स्वरूपता मुक्ती असं म्हणतात. आणि प्रत्यक्ष भगवंताने त्यांचा उद्धार केलेला आहे म्हणून त्यांना सायुज्यता मुक्ती सुद्धा प्राप्त झालेली आहे. आणि हे समर्थांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय की जयाचेनी नामे गती पावी जेती. आता तिसऱ्या चरणामध्ये समर्थ काय सांगतात की जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा. ठेवा म्हणजे संचय. आपण जसं जसं भगवंताचं नाम घेत जातो, त्याची उपासना करतो, त्याचं साधन करतो, त्यावेळेला आपल्या पुण्याचा संचय वाढत जातो. म्हणजे आपण भगवंताचं नाम घेतलं असता पुण्य संचय होतो असं समर्थांना म्हणायचं. आणि त्या भगवंताचं स्मरण प्रभात समयी करा असं समर्थाने 4थ्या चरणामध्ये सांगितले. म्हणजे महाराज म्हणतात की नामानं सर्व पापं नाहीशी होतात, सत्वगुणाची वाढ देहामध्ये होते, नामाने भगवंताचं स्मरण होतं आणि मनुष्यच म्हणजे नामाने पुण्य शरीर बनतं. ज्याच्या अंतरामध्ये नाम वसतं त्या अंतरामध्ये भगवंताला प्रकट व्हावं लागतं, तिथे त्याला यावं लागतं. कारण नाम आणि भगवंत ही एकच आहेत, ती निराळी नाही आहेत. त्यामुळे त्या साधकाच्या शरीरामध्ये देहामध्ये सत्वगुणाची वाढ होते, तो पुण्यवान बनतो. नामाचं सामर्थ्य फार मोठं आहे. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसं करतं, मनुष्याला नाम तारतं. आणि म्हणून भगवंताचं नाम घेऊन आपण पुण्यसंचय करावा. आपल्या हातून जेव्हा कळत नकळत काही पाप घडतं, म्हणजे आपल्याकडनं कधी कोणाचं मन दुखावलं जातं, कधी खोटं बोललं जातं, कधी निंदा केली जाते, दुसऱ्याला कधी इजा पोहोचवली जाते, कधी आपल्या हातनं चौर्यकर्म घडतं, कधी व्याभिचार घडतो, आपण कधी परद्रव्याची अभिलाषा धरतो, चुकीचं काहीतरी कर्म करतो. अशा सगळ्या पापांचं परिमार्जन जेव्हा आपण भगवंताचं नाम घेतो त्यावेळेला ते घडत असतं. याचा अर्थ असा नाही आहे की एकीकडे चुकीचं कर्म करायचं आणि दुसरीकडे भगवंताचं नाम घेऊन पापाचं परिमार्जन करायचं. याचा अर्थ असा आहे की रोज पाप आपल्याला करायचं नाही आहे, पण आपल्या मागच्या जन्मांमध्ये किंवा आपल्या मागच्या आयुष्यामध्ये जे घडून गेलंय चुकीचं, जे चुकीचं कर्म आपल्या हातनं घडलंय, त्याच्यामुळे जो कर्मविपाक उत्पन्न झालेला आहे, त्याच्यामुळे जे आपल्या वाट्याला पाप आलेलं आहे, महादोष आपल्याला लागलेले आहेत, त्याचं परिमार्जन नाम घेऊन होतं. आणि म्हणून समर्थांनी
तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं की जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा. मग असा जो भगवंत आहे की ज्याचं नाम घेतलं असता महादोष जातात, महापातकांचा नाश होतो, उत्तम गती प्राप्त होते, पुण्याचा साठा वाढतो, अशा भगवंताचं नाम कधी घ्यायचंय? तर प्रभाते मनी रामचिंतित जावा, म्हणजे प्रभात समयी घ्यायचे. आणि हे सूत्र सांगताना समर्थ या श्लोकामध्ये सांगतात की जयाचेनी नामे महादोष जाती, जयाचेनी नामे गती पाविजेती, जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.